शिवाजी कोण होता? ऐकून आलं बा. शिवाजी हे साधं पुस्तक नाही. या पुस्तकात काय आहे मालूम आहे? या पुस्तकात हे आहे, शिवाजी महाराज सांगणं सोपे आहे, शिवाजी महाराज बोलणं सोपे आहे, शिवाजी महाराज ऐकणं सोपे आहे, शिवाजी महाराज सांगणं सोपे आहे, शिवाजी महाराज दिसणं सोपे आहे, पण शिवाजी महाराज जगणं हे सर्वात कठीण आहे. जो कोणी शिवाजी राजासारखा जगेल तो जगात राज्य केल्याशिवाय राहणार. हे शिवाजी महाराज हे सोपे आहेत का? शिवाजी महाराज काही कॉलेजचे पोरं शिवाजी महाराज सारखी दाढी वाढवते, शिवाजी महाराज सारखी मिशी वाढवते. दाढीने मिशी वाढवल्यानं कोणी शिवाजी महाराज होईल काय? आम्हाला जगा लागत. रस्त्यानं जाता एखादी पोरगी जर गेली रस्त्यानं तर हे पोट्टे काही म्हणजे काय माल आहे ते, लाजाने वाटत. मग तोही बहीण जाऊ दे बरं रस्त्यानं, फक्त तुझ्या मित्रानं म्हणू दे काय माल आहे ते, कशी अंगार होती. हे आहे शिवाजी महाराज. रांजेच्या पाटलाने एका पोरीवर अत्याचार केला, शिवाजी राजानं त्याचे हात पाय छाटले, चौरंग केला. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला मायचा दर्जा देणारा छत्रपती शिवाजी महाराज. हात जोडून प्रार्थना करतो ताई, या लेकरांना तुमच्या पोरांना ABCD ची नंतर शिकव. भीक मागतो इंजिनियर माणूस आहे, तुमच्या लेकरांना ABCD ची नंतर शिकव. पण सर्वात पहिले रस्त्यानं जर कोणाची पोरगी जात असेल त्या पोरीला या लेकरांना बहीण म्हणायचं सर्वात पहिले शिकव. पाहिलं ना ते प्रकरण नरसापूरचं? आता ताजं प्रकरण आहे. त्या नालायकानं अत्याचार केला त्या 3.5 वर्षाच्या पोरीवर, त्या नराधामानं अत्याचार केला. हात जोडून प्रार्थना करतो, शिकवा या लेकराईले. एक गोष्ट लक्षात ठेवा, का बोलतो मी? अंगाले ताप आला तर ताप मोजाचं यंत्र आहे आपल्या देशात, थर्मोमीटर. शरीरात कमी जास्त झालं तर शरीर मोजाचं यंत्र आहे, बीपी कमी जास्त झाली तर बीपी मोजाचं यंत्र आहे. पण माणसाची नियत जर खराब झाली ते नियत मोजाचं यंत्र अजूनही आपल्या देशात निघालं. म्हणून या लेकरांना तुकाराम महाराज शिकवा, कारण शिवाजी महाराज तुकाराम महाराजाच्या कीर्तनात जाऊन बसायचे म्हणून नीतिशील राजे झाले. कारण शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांना अभंग सांगितला, परावया नार तुकाराम महाराज. जिजाऊन सांगितलं शिवाजी राजांना, शिवबा या देशातली प्रत्येक स्त्री तुझी आई आहे, या देशातली प्रत्येक स्त्री तुझी बहीण आहे शिवबा. म्हणून शिवाजी महाराज घडले. हे नजर शिकवा तुम्ही तुमच्या लेकरांना, मग पा आपला देश कशा होते. माझं कीर्तन ते अभंग सांगते, पण आज काय होऊन राहिलं ताई? अभंगाचाच विचार नाही, म्हणून तरी नाही भंग. म्हणून जरा डोकं चालवा की सज्जनाची नजर होती, दुर्जनाची नजर होती, सज्जनाची नजर होती, दुर्जनाची नजर होती. बरे वाईट बघून गेली, बरे वाईट बघून गेली, ती कुणाची नजर होती, ती कुणाची नजर होती, ती कुणाची नजर होती. अंधश्रद्धा, भुवाबाजी, कर्मकांड डोक्यातून काढा. आणि हे राजे लक्षात घ्या, राजे कोणाला म्हटलं गेलाय? एका मिनिटात राजा सांगतो मी, एका मिनिटात, एकच मिनिटात राजा कोणाला म्हटलाय? राजे किती आले किती गेले, त्यांचे कायदे नष्ट झाले, सत्तेचे दरबार उजळले, राज्य चाले संतांचे. राजा कोणाला म्हटलाय? एका मिनिटात, एकाच मिनिटात आपल्याजवळ बाप दाखवण्याचा साधना. 365 किल्ले जिंकले शिवाजी राजाने. प्रवीण भाऊ, किती किल्ले जिंकले? बोला, किती किल्ले जिंकले? 365 किल्ले जिंकले शिवाजी राजानं. पण कोण्याही किल्ल्यावर शिवाजी महाराजांना स्वतःचं नाव लिहिलं काय नाव? 365 किल्ले जिंकले शिवाजी राजानं, पण कोण्याही किल्ल्यावर शिवाजी महाराजांना स्वतःचं नाव लिहिलं नाही. एखादा मंत्री एखाद्या गावात संडास जरी बांधून देईल, त्या संडासच्या दरवाज्यावर लिहिते आमदार निधीतून. एवढे राजे 365 किल्ले जिंकले शिवाजी राजांना, कोण्याही किल्ल्यावर नाव नाही. आणि